नमस्कार. ऑनलाईन अकाउंटन्सी क्लासमध्ये मी स्वागत करते. लास्ट व्हिडिओपासून आपण प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स चालू केलेला. आता आज नेक्स्ट प्रॉब्लेम चालू करूया. मेथड्स ऑफ कॅपिटल वरती प्रॉब्लेम्स चालू आहे. बघा पेज नंबर 9 मधला सेकंड प्रॉब्लेम आपल्याला बघायचा आहे. करण अँड किरण. आधी मी सांगते हा बुक्स मध्ये खूप मिस्टेक्स आहे. त्या वेळेला माझ्याबरोबर तुम्ही सॉल्व्ह केलं तर ते मिस्टेक्स पण हे म्हणजे करेक्शन होतील. करण अँड किरण आर पार्टनर्स इन मेसर्स मेहता एंटरप्राइजेस. करण अँड किरण मी तर शॉर्ट मध्ये प्रॉब्लेम लिहिलेला आहे. करण अँड किरण आर द पार्टनर्स आर देयर. दे हॅव स्टार्टेड बिझनेस ऑफ ready-made garments on 1st April 2019, on which date they contribute 5 lakh each. See, 5 lakh each capital investment केलेला आहे. म्हणजे 5 lakh करण पण 5 lakh घातले आणि किरण पण 5 lakh घातले. नेक्स्ट, करण withdrawn 20,000 and Kiran withdrawn 15,000 for their personal use. Personal use means drawing. Karan 20,000, Kiran 15,000. Next, interest on capital is allowed 12%. Interest on capital 12% असं लिहिलेलं आहे. ते 5 lakh काय कॅपिटल इन्व्हेस्टमेंट केले त्याच्यावरती 12% इंटरेस्ट असं सांगितलेलं आहे. नेक्स्ट, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग इज चार्ज at the rate 3% per annum. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग 3%. इथं पण डेट दिल्या नाही. लास्ट प्रॉब्लेम मध्ये मी सांगितलेलं आहे कधी ड्रॉइंग विड्रॉवलचं डेट सपोज दिलं नाही तर तेव्हा 6 महिन्याचं आपल्याला द्यायचं ते रूल आहे. म्हणजे इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग 3% फॉर 6 मंथ असं अशा पद्धतीने कॅल्क्युलेशन मध्ये सांगते. त्याच्यानंतर करण इज एंटायटल्ड टू गेट सॅलरी. करण फक्त करण सॅलरी मिळाले करणला त्याचा कॉलम मी लिहिलाय 1800 पर मंथ. 1 वर्षाचा आपल्याला सॅलरी दाखवायचा. किरण इज अलाउड गेट कमिशन ॲट 5% ऑन नेट सेल्स. किरणला कमिशन मिळाले 5% ऑन नेट सेल. मीन नेट सेल किती 2,50,000. आणि नेक्स्ट, prepare partners capital account under fixed capital method and fluctuating capital method. ह्या प्रॉब्लेम मध्ये सुद्धा दोन्ही मेथड मध्ये बिझनेसला अप्लाय केलं म्हणजे फिक्स्ड कॅपिटल मेथड आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड मध्ये सॉल्व्ह करून दाखवायचं. इन द बुक्स ऑफ मेसर्स मेहता एंटरप्राइजेस मध्ये त्यांनी विचारले फिक्स्ड कॅपिटल मेथड आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. पहिला आपण फिक्स्ड कॅपिटल मेथड मध्ये बघूया. फिक्स्ड कॅपिटल मध्ये कॅपिटल अकाउंट मध्ये दोन्ही येतात कॅपिटल अकाउंट अँड करंट अकाउंट. 1 by 1 इथं शॉर्ट किरण आणि करण आहे. दोन्ही पार्टनर्सचा कॉलम केलेला आहे. मग सुरुवातीला कॅपिटल अकाउंट पासून चालू करूया. सुरुवातीला कॅपिटल बॅलन्सेस बाय बॅलन्स ब्रॉड डाउन 5 lakh इच कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आहे. एवढंच आहे. एडिशनल कॅपिटल वगैरे इथं काही नाहीये. मग नंतर करंट. नेक्स्ट ड्रॉइंग आहे. ड्रॉइंग करंट अकाउंटला जे काय कॅपिटल सोडून बाकीचं सगळं काय आहे ते सगळं करंट अकाउंट मध्ये ऍडजस्टमेंट करायचं आहे. ड्रॉइंग आहे म्हणजे 2 ड्रॉइंग्स किती 20,000 and 15,000. 20,000 and 15,000. नेक्स्ट, इंटरेस्ट ऑन कॅपिटल 12% आहे. इंटरेस्ट ऑन कॅपिटल किती 5 lakh 5 lakh. एकाचं कॅल्क्युलेशन केलं तर मी दोघांना सेमच येणार का दोघांचं कॅपिटल सेम आहे. इंटरेस्ट ऑन कॅपिटल करंट अकाउंट मध्ये येतो बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल. 5 वर्किंग नोट 5 lakh into 12% किती होणार 810 12 5 60 means 60,000 60,000.
60,060. So next इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग 3%. ड्रॉइंग करणचा 20,000 आहे, किरणचा 15,000 आहे, त्याच्यावर इंटरेस्ट द्यायचं आहे. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. वर्किंग नोट सेकंड, कॅल्क्युलेशन ऑफ इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग किती आहे 3%. आधी सांगितलंय मी, नियमच आहे. इथं विड्रॉवलचं डेट दिलं नाही, मीन्स आधी करणचं किती आहे 20,000, 3% आणि परत 6 महिन्यासाठी द्यावं लागते. सेम टू सेम किरणचं पण, किरणचं किती आहे 15,000 इंटू 3% इंटू 6 महिन्यासाठी द्यावं लागतं. तर बघा किती कॅल्क्युलेशन आलं. हे 2 0 गेलं, हे 2 0, 3 1 जा 3 4 जा 4 1 4 5 5 6 जा 30. तर पण सेम अशा पद्धतीचा येतो इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. करणचं 300 आणि किरणचं 225. तर नेक्स्ट सॅलरी 1800 पर मंथ. तर सॅलरी टू करण 1800 पर मंथ इंटू 12. तर किती होतं कॅल्क्युलेशन बघा. बाय salaries 21,600. 21,600. Next commission 5% on 2,50,000. 5% on सेल म्हणजे सेल 2,50,000 आहे. बाय कमिशन करंट आहे 4th one. Commission, calculation of commission 2,50,000 into 5%. ओरली शॉर्टकट मध्ये आपण काढू शकतोय. 10% किती होणार 25,000 आणि परत 5% म्हणजे 25,000 चा निम्मे म्हणजे 12,500 होत. बघा 12,500. नेक्स्ट नेट प्रॉफिट 60,000 आहे. बघा इथं प्रॉफिट शेअरिंग रेशो दिलं नाही. प्रॉफिट ज्यावेळी प्रॉफिट शेअरिंग रेशो देत नाही तेव्हा इक्वली वाटायचा नियमच आहे अकॉर्डिंग टू इंडियन कंपनीज ऍक्ट. बाय P&L अकाउंट 60,000 आहे. 30,000 30,000 30,000 30,000 30,000. आता सगळं ऍडजस्टमेंट झालं. ओके. आता 1 बाय 1 कॉपी कॅपिटल अकाउंट क्लोज नाही, त्याच्यानंतर हे क्लोज करूया. इथं काही बाकीचं ऍडजस्टमेंट नाही. मी ह्या साइड बी ऍडजस्टमेंट काही नाही म्हटलं. जे आहे ते सगळं बॅलन्स कॅरी डाऊन होतो. 5 लाख 5 लाख 5. तर नेक्स्ट करंट अकाउंट क्लोज करायचं आहे. इथं 20,300 आणि हे 15,225 ह्याची टोटल होतोय. पण इथं 60,000 21,000 30,000 असं असल्यामुळं म्हणजे ऑब्विसली कॉमन सेन्सली आपण म्हणू शकतोय क्रेडिट साइड जास्त आहे म्हणजे बॅलन्सिंग फिगर ह्या साइड येणार. टू बॅलन्स कॅरी डाऊन तसं क्लोज करायचं. बॅलन्सिंग फिगर किती होते काढूया. आता 30,000 60,000 90
90,000 आणि 91,600 सॉरी 1,11,600. आता इथं बॅलन्सिंग फिगर किती येते बघूया. रफ 1,11,600 आणि 20,300 लेस. 11 मध्ये 2 गेलं 91,300. तर नेक्स्ट 1,02,500 आणि 15,225 5 7 2 87,275 87,275. हे झालं फिक्स्ड कॅपिटल मेथड मध्ये कॅपिटल अकाउंट आणि करंट अकाउंट. आता फ्लक्च्युएटिंग कॅपिटल अकाउंट मध्ये फक्त तिथं कॅपिटल अकाउंट एकच येतो. हे सगळं कॉम्बिनेशन हे सगळं तयार आहे, फक्त लास्टचं कॅल्क्युलेशन एवढंच फरक येणार. आता ते करूया. फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड मध्ये फक्त इथं कॅपिटल अकाउंट येणार. म्हणजे हे सगळे आता तयार आहे, सगळं बॅलन्सेस तर सगळं कॅल्क्युलेशन करून सगळं तयार आहे आणि इथं दोन्ही पद्धतीने विचारले म्हणून तयार आहे. आता मगाशी आपण काय काय कॅल्क्युलेशन केलं, कदाचित फक्त फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड मध्ये सॉल्व्ह करा म्हटलं तर तेव्हा सुद्धा ते सगळं कॅल्क्युलेशन करावं लागतंय. ऍज अ वर्किंग नोट म्हणून शोज करावं लागतं. आता नेक्स्ट कॅपिटल अकाउंट हेच बॅलन्स घ्यायचं आणि त्याच्यानंतर हे सगळं घेऊया वन बाय वन. बाय बॅलन्स brought down 5 lakh and 5 lakh. Next, interest on capital by interest on capital. How much is there? 60,000 and 60,000. And next, salaries by salaries only Karan has there 21,600. And next commission only Kiran having by commission 12,500. And next profit distribution P and L account 30,000 30,000 30,000. Next आता डेबिट साइड ड्रॉइंग and इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग दोनच आहे. 2 drawing how much for Karan 20,000 and for Kiran 15,000. And next interest on drawing interest on drawing 300 and 225. आता हे बॅलन्स काय आहे तिथं वेगळं येणार. मग आपण डायरेक्ट ह्याच्यात 5 लाख 5 लाख हा कॅल्क्युलेशन मध्ये 5 लाख आता ऍड करू शकतोय. इथं किती आहे 1,11,600. हेच आपण 5 लाख ऍड केलं की नाही म्हणजे 6,11,600. इथं पण तशीच 1,02,500 आहे म्हणजे 5 लाख ऍड केलं की नाही मीन्स किती होणार. इथं पण 6,02,500 500.
सेम टू सेम इथं पण त्याच पद्धतीने केलं तर आता 5 लाखच फक्त 5 लाखच डिफरंट आलेला आहे. म्हणजे 91,300 मध्ये 5 लाख ऍड केलं की नाही 5,91,000 असं येणार. टू बॅलन्स कॅरीड ऑन 5,91,000 सॉरी 300 एक आहे 300 अँड इथं 87,275 आहे त्याच्यात 5 लाख ऍड केलं की नाही 5,87,275 अशा पद्धतीचं येतोय. तर नेक्स्ट लास्ट एक प्रॉब्लेम आहे. लास्ट म्हणजे अजून फायनल अकाउंट्स मध्ये ह्या पद्धतीचं अकाउंट्स भरपूर आपण सॉल्व्ह करायचं आहे. फक्त हे कसं सॉल्व्ह करायचं फिक्स्ड कॅपिटल मेथड आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड मध्ये कसं सॉल्व्ह करायचं एक 2-3 एक्झाम घेतलेले आहे. फायनल अकाउंट्स मध्ये असंच प्रॉब्लेम्स भरपूर येणार आहे. तिथं भरपूर प्रॅक्टिस होतं.